आजीच्या खास हिवाळी टिप्स 50 सोपे देशी उपाय. सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून प्या. चयापचय सुधारतो. मोहरीच्या तेलाने पायाच्या तळव्यांना मसाज केल्याने थंडी कमी जाणवते. हिवाळ्यात तुपाची 1-2 थेंब नाकात घालावी. नाक कोरडे राहत नाही. सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. हाडांना आराम मिळतो. खोकला असेल तर रात्री हळदीचे दूध घ्या. झोप ही चांगली येते. गूळ व आल्याचा तुकडा एकत्र चावा. घसा बसत नाही. दररोज सूर्यस्नान 10 मिनिटे करा. व्हिटॅमिन डी मिळते. कांद्याचा रस मधात मिसळून घ्या. जुनी सर्दी कमी होते. पुदिना आणि तुळशीचे काढे प्या. थंडीपासून संरक्षण. मेंथॉल असलेले बाम पायावर लावा. खोकल्यासाठी उपयुक्त. दररोज बदाम आणि खजूर खा. ऊर्जा टिकून राहते. सूप, दलिया, खिचडी जास्त खा. पचन सुधारते. घरात थंड वारा येऊ नये म्हणून खिडक्यांच्या फटी बुजवा. ग्रीन टी प्या. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नितळ ग्लोसाठी तिळाचे तेल चेहऱ्यावर हलके लावा. पाणी कमी पिऊ नका. हिवाळ्यातही हायड्रेशन महत्वाचे. हिंग पाण्यात मिसळून पोटावर लावा. गॅस कमी होतो. गाजर, बीट, पालक यांचा सलाड खा. हिवाळी पोषण. हातपाय कोरडे पडू नयेत म्हणून खोबरेल तेल लावा. दिवसभर गरम पाण्यात थोडा आल्याचं पाणी मिसळून प्या. घरगुती वाफ घ्या. नाक मोकळं राहतं. मुलं वयोवृद्धांना गरम पाण्याची पिशवी द्या. पाय गरम राहतात. डोळ्यांना थंडी लागत असेल तर गुलाब पाण्याचे 2 थेंब टाका. एरंडेल तेलाने मालिश करा. कोरडेपणा कमी करतो. भुई आवळा किंवा तुळशी रस रोगप्रतिकारशक्ती वाढवते. हिवाळ्यात चहा जास्त पिऊ नका. डिहायड्रेशन वाढते. शेंगदाणा लाडू, गुळतीळ लाडू खा. हिवाळी ऊर्जा. पाय धुतल्यावर तूप लावा. फाटणे थांबते. घसा दुखत असेल तर कोमट पाण्याने मिठाची गुळण्या करा. सोललेल्या लसणाची 1-2 पाकळ्या खा. थंडीपासून बचाव. दररोज 20 मिनिटे घरात चालणे. ब्लड सर्क्युलेशन सुधारते. भरपूर सिट्रस फळे खा. व्हिटॅमिन सी मिळते. बाथरूममध्ये थंड पाणी ठेवू नका. थंडीचा झटका बसतो. गाईच्या तुपाने ओठांना लावा. सतत मऊ राहतात. हिवाळ्यात खूप तळलेले पदार्थ टाळा. पचन बिघडते. एका कपमध्ये गरम पाणी व आले टाकून वाफ घ्या. त्वचा स्वच्छ होते. कोरफडीच्या जेलने चेहरा मसाज. हिवाळ्यातही चमक टिकते. रात्री झोपण्यापूर्वी हलके स्ट्रेचिंग करा. स्नायू रिलॅक्स होतात. उकडलेले अंडी. हिवाळ्यात उत्तम प्रोटीन. आहारात हळद, ओवा, दालचिनी, मिरी हे गरम मसाले वाढवा. शेंगदाणा तेलाने गुडघे मसाज करा. हाडांना फायदा. 10-15 मनुके गरम पाण्यात भिजवून खा. पचन चांगले राहते. घरी आल्याची चटणी ठेवा. कोणत्याही वेळी उपयोगी. घरात धूप किंवा लोभाणे करा. हवा शुद्ध राहते. सकाळी कोमट पाण्याने तोंड धुवा. दात मजबूत राहतात. पायावर मेंदीचा लेप. सांधेदुखी कमी करते. जुना उपाय. कोमट पाण्यात मध प्लस दालचिनी वजन नियंत्रित ठेवते. हिवाळ्यात लोकराऐवजी कॉटन आतमध्ये आणि वर स्वेटर घाला. नाक बंद असेल तर ओवा भाजून कपड्यात बांधून वास घ्या. दररोज थोडा वेळ हसून घाला. हिवाळी ब्ल्यूज दूर राहतात. ह्या होत्या आजीच्या बटव्यातील उपयुक्त टिप्स. हिवाळ्यात या नक्की वापरा आणि स्वतःलाही घरच्यांनाही निरोगी ठेवा. अशाच उपयुक्त माहितींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.